नमस्कार, स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये। सध्या आपण वालोलीच्या चढणीच्या रस्त्यावर आहोत। या ठिकाणी जो चौक आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येते। शहरात ठिकठिकाणी आता पावसाळ्यामध्ये अशाच प्रकारे खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाले, परंतु हा मुख्य जो चौक आहे या ठिकाणी दिवसभर वाहनांची वर्दळ असते आणि याच ठिकाणी मोठमोठी खड्डे पडले असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची देखील शक्यता निर्माण झालेली आहे। आपण बघितलं तर वालोलीच्या चढणीच्या रस्त्यावर हे खड्डे पडलेले आहेत। या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या गाड्या असू द्यात, मोठमोठ्या बस असू द्यात, अनेक अवजड वाहनं असू द्यात, दुचाकी असू द्यात, 24 तास या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते। आणि अशातच अशी मोठमोठी खड्डी या ठिकाणी पडत असल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घालून या ठिकाणी प्रवास करावा लागतोय। आपण बघितलं तर मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत। 24 तास या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते आणि अशातच अशी मोठमोठी खड्डे या ठिकाणी पडत असल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना या ठिकाणी सामोरं जावं लागते। वालोलीची चढण ही आहे आणि अनेक नागरिक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात। ठेकेदाराचा निकृष्ट दर्जाचा हा रस्ता असल्याचं सध्या बोललं जात आहे। आता नगरपालिका प्रशासन कधीपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती करते हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। आता देखील आपण बघितलं तर अनेक मोठमोठ्या बस या ठिकाणी या रस्त्यावरून जात असतात आणि कुठेतरी या खड्ड्यामुळे अपघातांची देखील शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। या ठिकाणी तात्पुरती या रस्त्याची तरी दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत असल्याचं सध्या आपल्याला दिसून येते। मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडत असल्यामुळे अनेक अपघात देखील या ठिकाणी झालेले आहेत। वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात त्यामुळे नुकसान होत असल्याचं सध्या दिसून येतं आपल्याला। अनेक वाहनांची वर्दळ या ठिकाणी असते। आता कधीपर्यंत नगरपालिका प्रशासन या रस्त्याची डागडुजी करते हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे, कारण मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत आणि अपघात देखील या ठिकाणी होऊ शकतो। तर लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी या ठिकाणी केलेली आहे। कॅमेरामॅन रोनक तडवीसह ऋतिकेश रोकडे, लोकपाल न्यूज, बदलापूर।